प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात करूयात पोलिसांच्या वसुलीच्या स्टिंग ऑपरेशननं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। वसुली करणारा सोलापुरातला सचिन वाझे कोण असा सवाल फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केला। सोलापुरातील पोलिसांच्या वसुलीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय हे स्टिंग ऑपरेशन मधून न्यूज 18 लोकमतनं आता समोर आणलंय। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जातोय असं या स्टिंग ऑपरेशन मधून समोर आलं। स्टिंग ऑपरेशन मधून पोलिसांची ही वसुली उघडकीस आली। याबाबतची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते YP पवार यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली। स्टिंग ऑपरेशन मधला संवाद हा पोलीस कर्मचारी आणि सट्टा चालवणारे यांच्यातला आहे। दरम्यान पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। तसंच हा व्हिडिओ फेक असल्याचं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे। विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरातल्या पोलिसांच्या वसुलीवर नेमके काय आरोप केले आपण एक नजर टाकूयात। पण या सोलापूरमध्ये देखील एक सचिन वाझे आहे आणि हा जो सचिन वाझे आहे हा क्राइम ब्रांच कडनं महिन्याकाठी क्राइम ब्रांच करता 60 लाख रुपये हप्ता गोळा करतो आणि याचं स्टिंग ऑपरेशन झालं। हा माझा पेन ड्राइव्ह नाही आहे, हा पेन ड्राइव्ह तिथल्या पत्रकाराने दिला, सरकारकडे दिलाय। स्टिंग ऑपरेशन झालं। माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी ही सगळी क्लिप मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे पाठवली आहे आणि हा पोलीस कर्मचारी आणि अवैध धंदेवाला यांचा संवाद आहे। दरम्यान सोलापुरात करण्यात आलेलं हे स्टिंग ऑपरेशन फेक असल्याचा दावा सोलापूर पोलिसांनी केलाय। बरे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्याच्यामध्ये काही कोणाला फेवर करण्याचं किंवा कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे, परंतु दॅट विल बी डन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इन्क्वायरी। एकदा इन्क्वायरी रिपोर्ट आला की त्याच्यानंतर कारवाई करू। आपण मागे पण कारवाई केलेल्या आहेत, असं नाही आहे की कठोर कारवाई केलेली नाही अगोदर। यामध्ये सुद्धा जर कोणी दोषी असतील तर निश्चितपणे कारवाई होईल। कुठली एखादी कारवाई करायची आपल्याला तर ती कॉम्पोजिट चौकशी जेव्हा पण पूर्ण होत नाही, हातोताईपणे जर कोणी कोणावरती आरोप केला आणि आपण कारवाई करायची ते मला मान्य नाही आहे। त्याच्यामुळे येईल चौकशी, काही 2-4 दिवसामध्ये येईल इन्क्वायरी रिपोर्ट आणि त्याच्यानंतर कारवाई करू आपण। या सगळ्या प्रकरणाबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, पहिला प्रश्न स्वाभाविकपणे हा आहे, कोण आहे हा सोलापुरातला सचिन वाझे? त्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे आणि काय आतापर्यंत समोर आलंय? विलास, ही एकंदरीत घटना जी आहे समोर आलेली आहे ते स्टिंग ऑपरेशन आहे अशी तक्रार योगेश पवार यांनी केलेली आहे आणि त्याचा उल्लेख स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांनी स्टिंग ऑपरेशन मध्ये हा संवाद पोलीस कर्मचारी आणि पत्ते क्लब चालवणाऱ्या मधील आहे असं सांगितलेलं आहे। परंतु सोलापूर पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हणलं आहे। त्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असलं तरी एकंदरीत खळबळ त्यामुळे झालेली आहे। विलास, निश्चितच, पण आता या सगळ्याच राज्य पातळीवरती चर्चा सुरू झाल्यानंतर सोलापुरात स्थानिक पातळीवरती याचे कसे पडसाद उमटतायत? सोलापुरामध्ये स्थानिक पातळीवरती या जे ऑडिओ क्लिप मधील जे कर्मचारी आहेत त्यामधील एकाला निलंबित केल्याचं बोललं जात आहे, पण अधिकृत माहिती नाहीये त्याच्याबद्दल की कारण पोलीस त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीयेत। परंतु एकंदरीत खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की। धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पुणे पोलिसांनी उघड केलेल्या टेरर फंडिंगच्या प्रकरणाचा तपास का थांबवण्यात आला असा खडा सवाल उपस्थित केलाय। या टेरर फंडिंग मध्ये 300हून अधिक जण गुंतलेले असून त्यांचं जाळं 8 राज्यांमध्ये पसरल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकरणाचा संबंध दाऊदशी, सलीम मर्चंटशी असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणाचा तपास NIA किंवा CBI ला द्यावा अशी मागणी सुद्धा फडणवीसांनी केली।
आणि यांची लिंक जाते सलीम मर्चंट पर्यंत. सलीम मर्चंट जो दाऊद करता काम करतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कशा करताय, तरी एक प्रोफेशनल गँग आहे. 300हून अधिक त्यांचे सदस्य आहेत आणि 8 राज्यांमध्ये काम करतात. आणि त्यांचे काम कुठलं आहे? नार्कोटिक्स आहे, सेक्स ट्रॅफिकिंग आहे, टेरर फंडिंग आहे. आता असं लक्षात आलं की हे लोक काय करतात, तर मगाशी सांगितलं अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये डॉर्मंट अकाउंट शोधून काढतात, मेलेल्या माणसाचे अकाउंट शोधून काढतात, त्यांचे खोटे आयडीज तयार करतात, त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरतात आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये किंवा बंगालमध्ये दुसऱ्या खात्यांमधनं हे पैसे विड्रॉ होतात. आणि ही इतकी चांगली मोडस ऑपरंडी यांनी तयार केली आहे की बँकिंग सॉफ्टवेअर कसं काम करतं याची यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे संध्याकाळ व्हायच्या आत हा सगळा पैसा ट्रान्सफर झालेला असतो. हा मुद्दा इथे मांडण्याचा विषय एवढाच आहे, हा सगळा पैसा, हे सगळं ऑपरेशन हे आपल्या लक्षात आलं. मध्यंतरीच्या काळामध्ये पुणे पोलीस अतिशय वेगानं याच्यावर काम करत होते. एक वेळ तर अशी आली की 100 लोकांना अरेस्ट करायचं देखील ठरलं. आणि त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला मला माहिती नाही, पण याचं काम थांबलेलं आहे. आणि आता याचा क्लोजर रिपोर्ट तयार होतोय. माझी विनंती एवढीच आहे, हा सगळा रिपोर्ट आपल्या पोलिसांजवळ उपलब्ध आहे, कंप्लीट पोलिसांकरताच तयार झाला, पोलिसांनीच तयार करून घेतलाय. जिथनं कुठनं त्यांनी तयार केला असेल हा त्यांनीच तयार केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या. अशा परिस्थितीमध्ये खरं तर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार करायच्या ऐवजी ही सगळी केस NIA दिली पाहिजे किंवा CBI दिली पाहिजे किंवा कुठल्या तरी कारण केवळ महाराष्ट्रात होत नाहीये, 8 राज्यांमध्ये होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये लक्षात येत आहे की पैसे इथनं भरले जातात आणि अनेक वेळा जम्मू काश्मीरमध्ये हे पैसे त्या ठिकाणी काढले जातात, विड्रॉ होतात.